काय म्हटलं? नाही, विरोधकांनी त्यांचं म्हणणं लेखी द्यावं आणि संबंधित प्रशासन त्यांना लेखी उत्तर देईल. उगा हवेत काही म्हणजे गोळा मारण्यात काही पॉईंट नाही. आणि विरोधक काय लायकीचे तुम्हाला माहिती आहे, व कशाला त्यांच्याकडे जाता? बरं, नार्को टेस्टची जरा बरीच माहिती दिसते, त्यांच्याशी एकदा 1 to 1 करू आपण, तुम्ही या. आणि ह्या एसआयटी चौकशीमध्ये जे कोणी त्याच्यात दोषी असतील ते समोर येतील. सरकार तर त्यांचंच आहे. जर समजा त्याच्यात आम्ही कोण दोषी असाल तर आम्हाला शिक्षा होईल, आणि ती दोषी असतील तर त्यांना पकडलं जाईल. आणि सरकारनं जर एसआयटी नाही स्थापन केली तर त्या ठिकाणी माननीय न्यायालयात आम्ही त्याच्या बाबतीत दाद मागू आणि ह्याची एसआयटी चौकशी करू की कुणामुळं 18 महिने धाराशिवच्या जनतेला खड्ड्यातनं रस्त्यातनं प्रवास करावा लागला आणि ज्याच्यामुळं अनेक तरुणांचे जीव गेले. दुसरी गोष्ट की त्यांनी जे सांगतायत की समोरासमोर या, त्यांनी तारीख, वार आणि वेळ कळवावा, आमची तयारी आहे. लायकी तपासायची कसं असते, नुसत्या पैशावर लायकी नसते. लोकांचं शोषण करून धाराशिवचं शासकीय महाविद्यालय नेरूळला नेऊन तेरणा ट्रस्ट हडप करून गोरगरीब सभासदाचा पैसा हाणून जी संपत्ती कमवली आहे त्या संपत्तीच्या जोरावर लायकी मोजत नसते. लायकी मोजण्याची माणसाचं कर्तृत्व असते, माणसाचं वागणं असते. आणि त्याच्या बाबतीत मला आपल्याला एवढंच सांगायचंय की ज्या शरद पवारांनी ह्यांना कायम 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ठेवलं, त्या शरद पवार साहेबांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत हे कमळाबाईकडे पळालेलं माणूस आहे. आणि त्याच्या विरुद्ध आम्ही, उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आमदार आणि खासदार म्हणूनच संधी दिली, पण संकटाच्या संघर्षाच्या काळात आम्ही उद्धवजींना त्या ठिकाणी अंतर दिलं नाही. आम्ही संघर्ष करत उद्धवजींच्या बरोबर आहेत. साधारणतः मार्च मध्ये त्याची इंजिन ट्रायल सुद्धा त्या ठिकाणी होईल. आणि दुसरं राहिलेलं तुळजापूर पासून ते सोलापूरचं जे काम आहे ते माझं कर्तव्य आहे. त्याचं सुद्धा टेंडर लवकरात लवकर होऊन ते सुद्धा काम कसं लवकरात लवकर सुरू होईल. हे धाराशिवच्या जनतेला खड्ड्यातनं रस्त्यातनं प्रवास करावा लागला आणि त्याच्यामुळे अनेक तरुणांचे जीव गेले. दुसरी गोष्ट की त्यांनी जे सांगतायत की समोरासमोर या, त्यांनी तारीख, वार आणि वेळ कळवावा, आमची तयारी आहे.